नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला मिरची भजी करून दाखवणार आहे। त्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही, तरी पण मी सांगते त्यासाठी या पावशेर मिरच्या आणलेल्या, मोठ्या मिरच्या भज्याच्या असायच्या, आणि हे मीठ आहे, ओवा आहे, परत तांदळाचं पीठ थोडंसं घेतलं, हे थोडे जिरा पावडर घेतली, हे हळद आहे, आणि हे बेसन पीठ आहे, आणि हा थोडासा सोडा घेतलेला आहे, आणि हे लाल तिखट घेतलेलं आहे, आणि हे पातळ कसं करायचं दाखवते। पहिल्यांदा मिरच्या चिरून घ्यायची, मिरचीतलं बी काढायचं, कापून घ्यायचं। आता आपण हे मिरचीतलं संपूर्ण सगळं बी काढून घेतलेलं आहे, मिरच्या असं चिरून त्यातलं बी काढून घेतलेलं आहे। आता आपण पीठ भिजवायचं टाकू, बेसन पीठ घालूया, आणि थोडं तांदळाचं पीठ पण घालायचं चमच्यावर, म्हणजे खुसखुशीत होतं। खायचा सोडा चिमटभर घालायचा, हळद जरा घालायची, थोडीशी जिरा पावडर घालायची म्हणजे टेस्ट येते, आणि मीठ थोडं आवडीनुसार। असं हलवून घ्या चांगलं, सगळं हलवून घ्यायचं मस्त। मी कढई तोपर्यंत तापत ठेवते, हे तापत ठेवते कढई तोपर्यंत, असं चांगलं हलवून घ्यायचं, जरासं लाल तिखट पण घालायचं, म्हणजे टेस्ट चांगली होते। असं चांगलं पीठ हलवून घ्यायचं, तोपर्यंत तेल काढलेलं आहे तिथं, ओवा घालायचं थोडा, आपण आता भजी तळून घेऊ। मतलब बिया काढून घेतलेले आहेत आपण आता, चांगलं भाजू द्यायचं, तळू द्यायचं। ही रेसिपी आता तयार आहे, मिरची भजी अशा पद्धतीने करून बघा, छान होते। आणि आता पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे भूक लागली तर असे पदार्थ करून खावा, आणि ही रेसिपी करून बघा, खाऊन बघा, आवडली तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार।